हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अच्छे। आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो सबसे मेन हम लोगों ने जो सवाल सीखे थे उसी के ओरिएंटेड अभी सामने अपना सिलसिला हम लोग बढ़ाते हैं, है ना? यस। और कोशिश करते हैं उसे कंप्लीट कर पाए करके, है ना? यस। तो देखो बच्चा, सवाल क्या है कि 2, 4, 10 या तिन्ही संख्यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी लहानात लहान 5 अंकी संख्या मूळ संख्येच्या गुणाकार म्हणून कशी दाखवण्यात येणार? ठीक है। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट देखो, इसको अगर सॉल्व करना चाहे ना ट्रिक डायरेक्ट लगती इसमें। कारण की लहानात लहान 5 अंकी संख्या म्हणजे कोणती असते? 10,000। आता 10,000 आहे. किती हजार आहे? 10। आता हे 10 किती वेळा आहेत पहा बरं? 1, 2, 3, 4 किती वेळा आहेत 10? 10,000 म्हणजे काय असते रे? 10,000 म्हणजे 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10। काय समजलं? याच्या मूळ संख्येच्या स्वरूपात लिहिणे म्हणजे काय? आता 10 4 वेळा आहे. तर 10चा घटक काय असतात? 10 म्हणजे 2 इंटू 5। तर मग 2 पण किती वेळा राहतील? कारण की हे 10 4 वेळा आहेत. तर 2 किती वेळा राहतील? 4। 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि जसे 10 4 वेळा आहेत, तर 5 पण किती वेळा राहतील? म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 हा कोणत्या पर्यायात आहे बाळांनो? खतम का? असं त्यांनी मूळ संख्येचं स्वरूप विचारलं होतं ना रे बाळा. नाही समजलं का? ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण पर्यायांना गुणाकार करून पाहण्यात बसण्यापेक्षा आपल्याला माहित आहे ना 10,000 हे लहानात लहान 5 अंकी संख्या आहे बाबा. 10,000चे तुकडे आपण पाडू शकतो. 10,000चे तुकडे म्हणजे 10 किती वेळा? 4 वेळा. आणि 10 प्रत्यक्षात तुम्ही तुकडा काढू शकता 10चा, तो किती वेळा? 2 5 जर 10 वेळा मला एक गोष्ट सांगा की 10 जे आहेत हे 4 वेळा आहेत, तर 2 किती वेळा राहतील? आणि 5 किती वेळा राहतील? 4च वेळा। समझलं? हा हिसाब तुम्हाला लावना, बाकी काय? ओके, नेक्स्ट। देखो बच्चा, नेक्स्ट सवाल के तरफ जाते हैं। इसको सॉल्व करने की कला। आप सबसे आप सबसे मेन चीज देखते हैं, इसको सॉल्व करते वक्त कैसे दिमाग लगाओगे? इंटू 0.04 मान रहे हो इस बात को? अब मुझे बस इतना बताओ, ठीक है? और बाद में फिर डिवाइड करना है 0.8 के साथ। तो पहले ब्रैकेट को सॉल्व किया जाता है। तो 1.05 इंटू 0.04, एक तो इसका मल्टीपल कर लो, या फिर 1.05 म्हणजे काय होतं? 1 से 5 डिवाइडेड बाय पॉइंटच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून खाली 100। वरती पॉइंट गायब होते बरं, हे लक्षात ठेवा। वरती काय राहणार? फक्त 4 आणि खाली पॉइंट नंतर 2 अंक आहेत म्हणून 100। समजलं? आता डिवाइड कराल तर 0.8। लक्ष दे, मी काय म्हणतो? 1 से 5 डिवाइडेड बाय 100 आहेत इंटू 4 भागीला 100। आता मर्जी तुमची आहे बाळांनो, पहा डील कसं करतोय। 4 1 4 आणि 4 25 जा 100 होता। 5 5 25 आणि 5 दुने 10 ना 5 1 5 म्हणजे हा 21 1 21 डिवाइडेड बाय 100 इंटू 5 डिवाइडेड बाय 0.8 म्हणजे 8 डिवाइडेड बाय 10 होतो की नाही होत? होतो की नाही होत? चल मला सांग, 21 भागीला हा 100 गुणीला 5 जसा तसा ठेवतो। डिवाइडचा चिन्ह ज्या संख्येच्या समोर असतो उलटू करून उलटाचा पालटा होतो, म्हणजे 10 डिवाइडेड बाय 8। मी काय म्हणतो, हा टकला याला घेऊन पराला आणि त्यानंतर वरती काय उरलं बाळा? 21 1 21 डिवाइडेड बाय 10 इंटू 8। सॉरी, 10 इंटू 8 म्हणजे किती? 80। ठीक आहे। आता हा पर्याय आहे का रे भाऊ? पहा बरं, बोमला देवीवालाच काम आहे। 21 बाय 80, कुछ गलत तो नहीं हुआ मेरा? अरे हो, सॉरी सॉरी सॉरी, 5 रह गया है ना, 5 रह गया है। 10 इंटू 5 कितना होता है? 50। 1 मिनट, सॉरी मैं वो भूल गया था। 10 इंटू या फिर 5 8 जा 40 आणि 40 10 जा 400 म्हणजे 21 भागीला 400 कोणता आहे? बी तुमचा उत्तर। पाय अंधी किंगचा आला होता रे भाऊ, अंधी मारला होता साहेब। हाँ, एक घिरे भगवान, ये भाई खतरनाक है। ये देखो नया सवाल है। खासच आहे हो। अ ब क
ड ई ही मुख्य रस्त्यावरील 5 गावे आहेत. अ म्हणजे अहमदाबाद, बी म्हणजे बंगळुरू, क म्हणजे कनडा, डी म्हणजे दिल्ली आणि ई म्हणजे इसापूर. ठीक आहे, असेल कोणतं तरी गाव. ठीक आहे, है ना. तर बघ 5 गावे आहेत. अ आणि क मधील, लक्ष दे रे, या अ आणि क मधील अंतर हा बाळा 162 किलोमीटरचा आहे. अरे मग काढशील बाळा. चल, त्याच्यानंतर ब आणि ई, बघ ब आणि ई मधील हा अंतर किती आहे रे बाळा? 216 किलोमीटरचा आहे. तर ब आणि ड मधील पाय, ब आणि ड मधील अंतर किती, हा प्रश्न आहे बाळा तुला. हा प्रश्न आहे, समजला का? आता मी काय म्हणतो, हे कुठे नाही कुठे जे ब्लॉक्स तुम्हाला दिसत आहेत, ब्लॉक दिसत आहेत ना, हे सगळे ब्लॉक, एका ब्लॉकचा अगर आपण हिसाब काढला तर कसं राहणार? म्हणजे इथे ब्लॉक आपल्याला जे काढायचे आहे उत्तर, ते ब्लॉक किती आहेत? ब पासून ड पर्यंत 1 2 3 4 आणि 5. तर आपण एक ब्लॉकचा हिसाब काढू आणि इंटू 5 करून टाकू, उत्तर येण्याचे चान्सेस राहतील. पाहू, आला तर ठीक, नाही तर ठीक. समजेल? तर चला बघू. आता मी काय म्हणतो, 1 2 3 4 5 6 अ पासून क पर्यंत किती आहेत जी? अ पासून क पर्यंत अंतर 162 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 62 किलोमीटर आहे, मान्य कराल? तर त्यामध्ये डब्बे किती आहेत पहा बरं. अ पासून क पर्यंत 1 2 3 4 5 6 6 डब्बे म्हणजे 162 किलोमीटर. तर एक डब्बा म्हणजे 162 डिवायडेड बाय 6 होणार हो ना. आता मला सांग रे बाळा, सरळ 6 किती जा? 16 तर होत नाही. 162 ला अगर मी डिवाइड करतो इकडे 162 ला 6 सोबत, तर 6 2 जा 12 आणि हा 42 म्हणजे 6 7 चा. समजलं? म्हणजे हा किती झाला बाळा? एक डब्बा म्हणजे 27 चा झाला की नाही झाला? एक डब्बा म्हणजे 27 किलोमीटरचा झाला. आपल्याला डब्बे किती पाहिजे होते? ब पासून ड पर्यंत किती आहेत? 1 2 3 4 5. तर सरसकट 5 डब्बे. आता पाय, तसाच काम आहे बरं. एक डब्बा म्हणजे 27 किलोमीटर, तर 5 डब्बे म्हणजे किती किलोमीटर? तसाच ना रे, जसा आपला हा डब्बा, हा आपला जसा डब्बा आहे, हा आपला डब्बा एका दिवसात 27 अंडे खाते मानासाठी. ठीक आहे, तसाच वाला काम. ठीक आहे, तर 5 डब्बे म्हणजे काय? 5 इंटू किती बाळा? 27 मल्टिपल करायचं. तर 27 इंटू 5, 5 7 जा 35, 5 2 जा 13, 135 किलोमीटर आपका आंसर. क्या ये बात क्लियर हुई? ठीक है, या फिर आप इसका भी हिसाब लगा सकते थे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 डब्बे म्हणजे 216 किलोमीटर. तर एक डब्बा म्हणजे काढावा लागला असतं. उत्तर त्याचं पण तसंच निघालं. समजलं? हे अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत बरं आजकाल. व्यवस्थित याला समजून घ्या. ठीक है, देखो बच्चा, ये सवाल जैसे मैंने अभी बताया, आई होप आपको थोड़ा बहुत तो भी समझा होगा. अब मैं कोशिश करता हूँ कि जो आपको समझा है, क्या समझा है, कितना समझा है, ये जरा देखिए. ठीक है, तो ये अपना पृथ्वीराज है, गड़ी. तो देखते हैं ये बच्चे को, आपको बच्चा समझा है कि नहीं समझा? तो आप इसको एक्सप्लेन कर पाओगे किस हिसाब से समझा है आपको? कर पाओगे? देखो बड़ा ट्राई करो, बताओ. प्रत्येक नहीं, आप मराठी में बताओ, चलेगा? प्रत्येक पर्यंत 162 किलोमीटरचा अंतर आहे. गुड. आणि बोते ई पर्यंत. हाँ बच्चा, अभी बताओ. क ते क पर्यंत 162 किलोमीटर आहे आणि ब ते ई पर्यंत 216 किलोमीटर आहे. एक्झॅक्टली. तर आपल्याला ब ते ड पर्यंत अंतर काढायचे आहे. तर पहिले आपण एका डब्याचे अंतर काढू. ओके. तर पहिला आपण सांगा अ ते क पर्यंत आपण पहिले अंतर काढू. तिथे पूर्ण एकूण 6 डब्बे आहेत. तर आपल्याला एका डब्याचे अंतर काढायचे आहेत. तर आपण 162 भागीला 6 करू, कारण की अ ते क पर्यंत 162 चा अंतर आहे. आणि त्यामध्ये 6 डब्बे आहेत म्हणून 6 ने डिवाइड केलं. मग तिथं 627 च्या 162 येते. मग आपल्याला एका डब्याचे अंतर माहित झाले. तर मग तिथे विचारलाय की ब आणि ड मधले अंतर किती. तर तिथे एकूण 5 डब्बे आहेत. जसे आपण इथे केलं ना, त्याचा करायचा, फक्त तिथे गुणाकार आहेत.
पण तिथे सांगा 5 डबे आहेत सर. ते 5 × 27 करायचे कारण की आपल्याला एका डब्याचे अंतर माहित झाले. तर मग आपण 500 5 × 27 केलं तर आपल्याला 135 मिळाले. हा तालियां तालियां बजा दो भाई, एक नंबर बताया बच्चे ने, सही में, गुड गुड गुड. आप समझ में आया प्रज्वल पक्का? बघा बाळांनो, आजकाल हे प्रश्न अशा प्रकारचे जरा जास्त विचारण्यात येणार आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या, कारण की नवीन प्रकार तुम्हाला, नवीन जे टाईप तुम्हाला सिलेबस मध्ये ऍड झाले आहेत ना, त्यामधला हा एक वेगळा टाईप आहे. ठीक आहे, तर बघ हा प्रश्न काय म्हणतोय, असं दिलेला आहे तुम्हाला चार्ट. त्यामध्ये हा 1 स्टार म्हणजे 80 किलोग्राम असते, हा त्याचा सांगण्याचा उद्देश आहे. तर एका व्यापाऱ्याने 5 दिवसात किती किलो कांदा विकले आहेत ते चित्रलेखात दाखवलेलं आहे. चित्रलेखात गुरुवारी 1 2 3 4 5 6 स्टार म्हणजे 6 कांदे विकलं का त्यांनी. 1 स्टार म्हणजे 80 किलो, तर 6 स्टार म्हणजे 6 8 48, 480 किलो विकलं असेल त्याने. ठीक आहे, चला ते पाहू आपण. पण काय म्हणणं आहे, यावरून शनिवारी, पाय लक्ष दे, 10 वेळा लिहित नाही बसायचं, एकदा वाचून झालं पटकन. ठीक आहे, त्यावरून शनिवारी, रविवारी आणि सोमवारी, ठीक आहे, सरासरी विक्री ही गुरुवारी आणि शुक्रवारी ची सरासरी विक्रीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर त्यासाठी आता सरासरी तुम्हाला माहित पाहिजे. सरासरी विक्री म्हणताय तो, सरासरी विक्री. तर आता शनिवारी किती विकले असतील, शनिवारी किती आहेत, 1 2 3. आता बघा, त्यांच्या प्रत्येकांचा हिसाब काढून पहिलेच ठेवून द्या. गुरुवारला किती विकलं असेल बाळा, 1 2 3 4 5 6, जितके स्टार गुणिला 80 करा. ठीक आहे, प्रत्येकाचे आपल्याला कांदे किती विकले आहेत त्या वारी आपल्याला समजून जाणार. चालेल, तर 1 2 3 4 5 6, गुरुवारी 6 स्टार म्हणजे 6 8 48 आणि टकल्या म्हणजे 480 किलो. शुक्रवारला 2 स्टार म्हणजे 8 × 2 म्हणजे 160 किलो. आणि 3 स्टार आहेत शनिवारला, तर 3 गुणिला 8 म्हणजे 240 किलो. आणि 1 2 3 4 5 रविवारला स्टार आहेत म्हणजे 8 पंचे 40 म्हणजे 400 किलो. आणि सोमवारला बाळा 1 2 3 4 आहेत, 8 × 32 म्हणजे 320 किलो. हे किलो मध्ये झाले. सरासरी आहे का रे प्रॉपर? नाही. लक्ष दे, तर त्यांनी असं म्हटलंय की शनिवारच्या, रविवारच्या आणि सोमवारची सरासरी विक्री काढायसाठी सरासरीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सरासरी म्हणजे काय, एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या असते. तर या दिवसांची सरासरी काढायसाठी सरी म्हणतो मी. ठीक आहे, का म्हणतो, सरी म्हणतो. काय म्हणतो बाळा, लक्ष दे, सरी काय राहणार याची सरी. शनिवारची किती आहे सांगा, शनिवारची विक्री 240, रविवारची विक्री 400, सोमवारची विक्री 320. हे एकूण संख्यांची बेरीज झाली म्हणजे एकूण वारांची. ठीक आहे, डिवायडेड बाय एकूण वार किती आहेत, 1 2 3 भागीला 3. इथपर्यंत काही डाऊट थोडसा तरी मला सांग बाळा. आता लक्ष दे, आता यांची बेरीज करू आपण. टकल्या 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 किती टकल्या, 2 टकल्या 4 6, 3 4 किती होतात 7 अधिक 2 960 भागीला 3. भागाकार करता येतो, 3 तिरी 9, 3 दुने 6 आणि हा टकल्या. म्हणजे सरासरी शनिवार, रविवार आणि काय म्हणतात सोमवार काय असेल बाळा 320. तसंच गुरुवार आणि शुक्रवारची पण सरासरी काढू. तर याच्या सरी कसं निघेल, गुरुवारचे किती आहे बाळांनो 480, शुक्रवारचे किती आहे बाळा 160. आता या ठिकाणी वार किती आहेत 2, या ठिकाणी 3 होते म्हणून भागीला 3. सरासरी मध्ये इथे 2 आहेत तर भागीला 2. खतम का. आता लक्ष दे, 480 अधिक 160 करणे आहे. टकल्या 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 6 न 8 14 4 आणि 1 इकडे आला, 4 आणि 2 6, 620 भागीला 2 करू. चला 640, सॉरी 2 किती जा 3 जा, 2 किती जा
टू जा आणि टू किती जा अरे दोघांची सरासरी सारखीच तर आली रे, दोघांची सरासरी बिलकुल सारखी आणि तो उत्तर तुमचा काय आहे तर सारखीच राहणार आहे. बघा बाळांनो, असेच व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल आपण डील करणार आहोत हे लक्षात घ्या. आपल्या या प्रवासामध्ये जे काही आपण 18 तारखेपर्यंत अभ्यास करणार आहोत त्यामध्ये असे व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा की या चॅनलमध्ये अशा प्रकारचे प्रश्न घेतले जात आहेत बाबा. आणि जर 2026च्या हिशोबाने आमच्यासोबत तुम्हाला तयारी करायची असेल, कोणी आता 4थी मध्ये असेल त्याला अगर सपोज आपल्यासोबत जुळून अभ्यास करायचा असेल तर त्यांनी 19 जानेवारी पर्यंत आपल्याकडे रजिस्ट्रेशन करावं. सगळं डिटेल अगर सपोज तुम्हाला पाहिजे असेल तर 8275397522 मध्ये कॉल करू शकता. 19 जानेवारी पासून आमचे नवीन बॅचेस स्टार्ट होत आहेत. तर बेसिक पासून ओव्हरऑल अभ्यास तुम्हाला त्यामध्ये मिळेल. इतक्या बेसिक पासून की तुम्ही मला वाटते पहिली दुसऱ्यामध्ये अभ्यास केला असेल तो वाला बेसिक राहतो आपला सुरुवातीच्या 1 ते 2 महिने. तर ओव्हरऑल सगळं काही अभ्यास करायसाठी आमच्या सोबत तुम्ही जुडू शकता. नवोदयाच्या हमखास आम्ही प्रिपरेशन करवतो. बाकी सगळ्या डिटेल तुम्हाला या नंबर पर मिल जाना. आई होप आपको ये सारी चीजें समझ में आए होंगे. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.